तर घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग मुंबईतील सर्वात मोठं होर्डिंग होतं। कोसळलेल्या होर्डिंगची उंची 120 बाय 120 फूट असल्याची माहिती आता समोर येते। होर्डिंग लावणाऱ्या कंपनीकडून आकारमानाच्या नियमांचं देखील उल्लंघन करण्यात आलंय। पालिकेच्या नियमानुसार 40 बाय 40 फुटापर्यंतच होर्डिंगला परवानगी आहे। तर कोसळलेल्या होर्डिंग शेजारी संबंधित कंपनीचे आणखी 3 मोठे होर्डिंग असल्याची देखील माहिती समोर येते। तर आपण पाहतोय कालची मोठी दुर्घटना झाली आणि त्या संदर्भात अधिक अपडेट आहे। कोसळलेल्या होर्डिंगची 120 बाय 120 फूट इतकी उंची होती। तर होर्डिंग लावणाऱ्या कंपनीकडून आकारमानाच्या नियमांचं देखील उल्लंघन करण्यात आलं होतं। 40 बाय 40 फुटापर्यंत होर्डिंगला परवानगी आहे, मात्र त्यापेक्षा अधिक उंची या होर्डिंगची होती। तर घाटकोपरमधील कोसळलेलं हे होर्डिंग मुंबईतील सर्वात मोठं होर्डिंग होतं। 120 बाय 120 फूट असल्याची या होर्डिंगची उंची असल्याची माहिती समोर येते। तर होर्डिंग लावणाऱ्या कंपनीकडून आकारमानाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं। 40 बाय 40 फुटापर्यंतच होर्डिंगला परवानगी असताना देखील जास्त मोठं होर्डिंग या ठिकाणी लावण्यात आलं होतं आणि आणखी 3 मोठे होर्डिंग याच कंपनीच्या या ठिकाणी असल्याची देखील माहिती समोर येते। तर या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी नंदकिशोर यांच्याकडे। नंदकिशोर, होर्डिंगच्या आकारमानाचं देखील कंपनीकडून उल्लंघन करण्यात आलंय। नक्कीच नेमकं ह्या संपूर्ण स्थितीला जबाबदार कोण हे हा मोठा प्रश्न आहे। मात्र रेस्क्यू ऑपरेशन आपण बघतोय, समोरची दृश्य आहेत, संपूर्ण जे आतमध्ये अडकलेले आहेत त्यांची पाहणी केली जाते। आतमध्ये गाड्या असतील किंवा इतर जे संपूर्ण सामान किंवा गाड्या ज्या अडकलेल्या आहेत, माणसं कुठे असतील त्यांचं जे शोध आहे ती शोध मोहीम अजून सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर घाटकोपरमधील हे संपूर्ण जे होर्डिंग होते ते 120 बाय 120चं होतं। त्यामुळे जे नियम आहेत, जे रुंदी आणि उंचीचे नियम आहेत ते कुठेतरी मोडल्यामुळं यावरती कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। या होर्डिंगकडून आकारमानांचं हे नियमांचं जे उल्लंघन आहे ते झालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेकडून नियमानुसार केवळ 40 बाय 40 फुटापर्यंत होर्डिंगला महानगरपालिका ही परवानगी देत असते। मात्र मुंबईतील वाऱ्याचा वेग लक्षात घेता जास्तीत जास्त 40 बाय 40 ही जी मर्यादा आहे ती कुठेतरी या कंपनीनं तोडलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या अगोदर सुद्धा हे संपूर्ण जे जागा आहे ती लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात असल्याचं सुद्धा पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत याला जबाबदार कोण असा सुद्धा जो प्रश्न आहे तो समोर येत असलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कोसळलेल्या या होर्डिंगच्या आजूबाजूला त्याच कंपनीच्या 80 बाय 80 म्हणजे 40 बाय 40 पेक्षा सुद्धा जास्त मोठा 80 बाय 80चा जो फ्लेक्स आहे किंवा बोर्ड आहे तो सुद्धा या परिसरात असलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हे संपूर्ण मालक आहे, ज्या मालकाची जी कंपनी आहे ही संपूर्ण ब्लॅक लिस्टेड असल्याचं सुद्धा समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। ज्या कंपनीच्या मालकीचे होर्डिंग होते ती इगो मीडिया कंपनी यापूर्वी रेल्वेकडून ब्लॅक लिस्टेड करण्यात आल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। खरं तर होर्डिंगला जबाबदार नेमकी यावरून जो वादविवाद आहे तो सध्या रंगताना आपल्याला पाहायला मिळतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या जागेवरती होर्डिंग उभारलेले होते। ही जागा पोलीस हाऊसिंग डिपार्टमेंटच्या द्वारे रेल्वे पोलिसांना देण्यात आली होती। त्यामुळे या होर्डिंगला रेल्वे पोलिसांनी परवानगी दिल्याचं सांगण्यात येते। तसंच रेल्वेच्या अधिकाऱ्यांतर्गत येणाऱ्या अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई करू शकत नाही असं मुंबई महानगरपालिकेकडून सुद्धा सांगून हात वरती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। होर्डिंग मालक आणि कंपनीवरती वृक्ष हत्या प्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हा संपूर्ण नेमकं हे कशामुळे घडलं, कुणामुळे घडलं, नियमांचं उल्लंघन झालं, पण त्यापेक्षा सुद्धा जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 14 जणांचा ह्या संपूर्ण परिसरात आपला जीव गमवावा लागलेला आपल्याला पाहायला मिळते। जवळपास अजून देखील 43 जण हे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले आपल्याला पाहायला मिळते। राजवाडी हॉस्पिटल असतील, राजवाडीमध्ये जर पाहायला गेलं तर 30 जण आहेत, HBD हॉस्पिटलमध्ये 3 जण आहेत, MJ फुले जे विक्रोळीमध्ये आहेत त्या ठिकाणी सुद्धा उपचार घेत असलेलं पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जो मृतांचा अधिक अपडेट तुमच्याकडनं या प्रकरणातील घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर आपण पाहतोय घाटकोपरमधील होर्डिंग इगो मीडिया कंपनीचं होतं। पालिकेनं दुर्घटनेच्या दिवशीच कंपनीला नोटीस देखील दिलेली होती। 6 कोटी 13 लाखांचा दंड भरण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले होते। कंपनीचे परिसरात आणखी 7 अनधिकृत होर्डिंग असल्याचं पालिकेच्या पत्रात नमूद करण्यात आलंय। कोसळलेलं होर्डिंग मुंबईतील सर्वात मोठं 120 बाय 120 फुटांचं होतं। कंपनीकडून होर्डिंगच्या आकारमानाचं देखील उल्लंघन करण्यात आलंय। तर मुंबईतील वाऱ्याचा वेग पाहता 40 बाय 40 फुटापर्यंतच्याच होर्डिंगला परवानगी आहे। कोसळलेल्या होर्डिंग जवळ कंपनीचेच आणखी 80 बाय 80 फुटांचे 3 होर्डिंग्स आहेत। इगो मीडिया कंपनी रेल्वेकडून यापूर्वीच
ब्लॅकलिस्टेड आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते. तर बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिक अपडेट समोर येते.